सगळ्यात मोठा ऑर्गन स्किन आहे, त्यामुळे आतलं सगळं आपलं रिफ्लेक्शन म्हणजे तो आरसा आहे आपल्या शरीराचा. खरं तर म्हणजे तुमचं सगळं प्रतिबिंब त्याच्यात पडते. तो स्किनवर काहीतरी झालंय याचा अर्थ तुमचं शरीर तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करते, जे तुम्ही ऐकणं गरजेचं आहे. फक्त ते बघत राहून त्याच्यावरती काहीतरी करत राहण्यापेक्षा तुम्ही आतून काय होतं हे ऐकावं. स्किन केअर रुटीन हा इतका मोठा प्रश्न झालाय आता, आणि एक म्हणजे त्याचं एक वलय आहे त्या शब्दाभोवती ज्याची गरज नाही. खरं तर म्हणजे तुमचं रुटीन चांगलं ठेवलं ना तुम्ही, तर तुमची स्किन केअर आपोआप घेतली जाते, असं मी सगळ्या माझ्या पेशंट्सना सांगते. मी तर असे कितीतरी रील्स बघितलेत की जर रात्री झोपताना सगळं असं काय काय लावतात आणि मग झोपतात सगळं बंद करून. तर ते खरंच योग्य आहे का? ते करणं गरजेचं आहे? अजिबात योग्य नाहीये. प्रीमॅच्युअर ग्रेइंग बद्दल पण सांगणं, कारण का हल्ली अगदी छोट्या मुलांचे पण केस पांढरे होणं असं दिसतंय आता ना. पिअर प्रेशर्स खूप आहेत लहान मुलांना पण, आणि त्यामुळे तो स्ट्रेस फॅक्टर हा खूप अर्ली एजमध्ये इंट्रोड्यूस होतो. आणि त्यामुळे आणि डेफिशियन्सीज म्हणजे जंक फूड इतकं खाल्लं जातं ना, काही वेळेला आई वडील खरंच बिझी असतात, त्यांना बघायला वेळ नसतो, काय मुलं घरात खात आहेत ते बघायला वेळ नसतो, आणि अशा वेळेला खूप जास्त जंक फूड खाल्लं जातं मुलांचं, आणि त्यामुळे न्यूट्रिशन फॅक्टर अगदी कॉम्प्रोमाइज होतो आणि मग ग्रेइंग सुरू होतं. मी अगदी 7-8 वर्षाच्या मुलांपासून ग्रेइंग बघते. नमस्कार, मी अवंती, आणि आज आपण उघड उघडच्या नवीन एपिसोडमध्ये डॉक्टर विनीता जोशी यांना भेटणार आहोत. विनीता जोशी ह्या डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत आणि पुण्यामध्ये अत्यंत प्रसिद्ध अशा डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत. तर मॅम, थँक्यू, तुम्ही इथे आलात आणि तुमचा वेळ दिलात त्याच्याबद्दल. थँक्यू अवंती. तर मॅम, तुमच्याबद्दल थोडं सांगा ना. मी डॉक्टर विनीता जोशी. मी बीजे मेडिकल कॉलेज आणि ससूनमधून माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, आणि त्याच्यानंतर गेली 30 वर्ष ऑलमोस्ट आता पुण्यात प्रॅक्टिस करते. तर मेनली माझे डर्मॅटो सर्जरी आणि कॉस्मेटॉलॉजी हे माझे इंटरेस्टचे विषय आहेत. ओके. आणि आता एस्टॅब्लिश प्रॅक्टिस आहे पुण्यात, आणि जोशी हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस चालू आहे. मॅम, आपण लहानपणापासून एक कंडिशनिंग आपल्या मनाचं झालेलं असतं की एक कविता आहे की गोरी गोरी पान फुलासारखे छान, किंवा मनीमाऊचं बाळ गोरं गोरं पान. असं गोरेपणावर इतका काय म्हणतात एम्फसाइज केला जातो. तर तुम्ही जेव्हा डे टू डे लाईफमध्ये पेशंट्स बघता, तर तुम्हाला हे दिसतं का की खरंच सोसायटीमध्ये गोरेपणाबद्दल खूप बोललं जातं? बरंच आहे. म्हणजे मला अजूनही असं वाटतं की आपल्या रंगाबद्दल आपण प्राऊड असायला पाहिजे, आपला अभिमान असायला पाहिजे आपल्याला. आपण भारतीय आहोत आणि भारतीय त्वचेचा रंग आहे म्हणून. म्हणजे एक छोटीशी गोष्ट सांगते तुला. मी जर्मनीला गेले होते, आणि जर्मनीमध्ये एका कायझरवर्थ नावाच्या गावात फिरत होते, आणि मला काही एक जागा सापडत नव्हती. म्हणून मी फिरत असताना एक जर्मन माणूस तिथे सायकल पार्क करून त्याची वाचत बसला होता. मग मी त्याला विचारलं की मला ही जागा सापडत नाहीये, तर मला तू घेऊन चल. तर तो माझ्या बरोबर आला, आणि थोड्या वेळाने माझ्याकडे बघून म्हणाला, यू हॅव सच अ ब्युटिफुल स्किन. युअर स्किन लुक्स लाईक फ्रेशली ब्रूड कॉफी अँड माइन लुक्स लाईक पेल डल मिल्कशेक. म्हणजे हा एक पर्स्पेक्टिव्हचा फरक आहे. म्हणजे एखाद्याला तुमची स्किन इतकी सुंदर वाटते, तुमचा रंग इतका छान वाटतो, आणि तुम्हाला ती स्किन, आपण काळे आहोत म्हणून तो कॉम्प्लेक्स येत असतो. प्रत्येक माझ्याकडे येणाऱ्या पेशंटला ज्यांना ही गोरी स्किन हवी असते त्यांना मी सांगते की गोरेपणा महत्वाचा नाहीये, नितळपणा, तजेलदारपणा महत्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही रंगाच्या मागे लागू नका, तुम्ही तजेलदारपणा, हेल्दी स्किन हे अचीव करायचा प्रयत्न करा. बरोबर. बऱ्याच वेबसिरीजमध्ये मॅम, म्हणजे एक खूप फेमस वेबसिरीज होती, त्याच्यामध्ये असं दाखवलं गेलं की ती नववधू आहे, तिचं लग्न ठरलंय, आणि ती अशा त्यांच्या ज्या म्हणजे होणाऱ्या नवऱ्याला भेटायच्या वेळेस तिथे टाळते, आणि कुठल्या तरी अशा क्लिनिकमध्ये जाते की जिथे ती इंट्राव्हेनस काही ग्लुटाथिऑन किंवा ह्यासारखी प्रॉडक्ट वापरते. तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत असेल, आणि ते किती सायंटिफिक आहे? मी रेकमेंड करत नाही, कारण त्याचे काही मेजर साईड इफेक्ट्स आहेत जे आता आपण रिसेंटलीच ऐकले ते पण त्यामुळे मी तरी रेकमेंड करत नाही. आणि जरी त्यांनी इफेक्ट झाला असेल तरी सुद्धा तो टेम्पररी असतो. त्यामुळे अशा ट्रीटमेंट्स जे जीवघेणे साईड इफेक्ट्स असू शकतात, अशा ट्रीटमेंट्स आय विल नेव्हर रेकमेंड. ओके. सो मॅम, मला एक गोष्ट विचारायची होती की 30मध्ये, 40मध्ये आणि 50मध्ये स्किनमध्ये बदल होतात, हॉर्मोनल इम्बॅलन्स पण होत असतात. तर अशा वेळेस काय साधारणपणे डेलीचं रुटीन असावं, किंवा डर्मॅटॉलॉजिस्टकडे जावं का? जसं डेंटिस्टकडे जावं का हा प्रश्न लोकांना पडतो, तसंच डर्मॅटॉलॉजिस्टकडे खरंच जाण्याची गरज असते का?
ऍक्च्युली एकदा तुमचा स्किन टाईप तुम्हाला जाणून घेण्यासाठी तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टकडे जरूर जावं. म्हणजे ड्राय स्किन आहे, ऑइली स्किन आहे, काही काही वेळेला कन्फ्युजन होतं. आणि असंही असतं की आपली स्किन, समजा आता तरुणपणात आपली 15 वर्षाचं असताना जर ऑइली स्किन असेल तर ती तशीच आयुष्यभर राहील असं नाही. स्किन टाईप बदलतो. त्यामुळे तुम्ही ऍट एनी पॉईंट तुम्हाला जेव्हा वाटतं की आता हे मला कुठली स्किन केअर करायला पाहिजे किंवा कुठली प्रॉडक्ट्स घ्यायला पाहिजेत, अशा वेळेला डर्मॅटकडे जाऊन तुम्ही जाणून घ्या की तुमच्या आत्ताचा स्किन टाईप काय आहे आणि तुम्हाला कुठली प्रॉडक्ट सूट होतील, रादर दॅन रँडमली पिकिंग द प्रॉडक्ट्स. म्हणजे कुठलीही प्रॉडक्ट्स ऑफ द शेल्फ घ्यायची, मग ती लावल्यावर इरिटेशन व्हायचं. एव्हरी सिंगल डे मी क्लिनिकमध्ये पेशंट्स बघते की ज्यांनी इरिटेशन झालेले प्रॉडक्ट्स वापरलेले आहेत, म्हणजे प्रॉडक्ट्समुळे रादर इरिटेशन झाले असे. त्यामुळे ते करण्यासाठी तुम्ही जरूर डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन तुम्ही जाणून घ्यावी तुमच्या त्वचेचा प्रकार काय आहे तो. आणि त्वचा ही बदलत राहते. म्हणजे तू म्हणालीस तसं हॉर्मोनल चेंजेस असतात किंवा एजिंग असतं, कधी कधी काही स्ट्रेस असतो किंवा इतर काही फॅक्टर्समुळे तुमच्या डेफिशियन्सीजमुळे स्किनवर परिणाम होत असतो. त्यामुळे तो जो सगळा प्रवास आहे त्वचेचा, तो प्रत्येक स्टेजला वेगवेगळा असेल आणि प्रत्येक स्टेजला त्यामुळे वेगळी काळजी घ्यायला लागेल, वेगळी प्रॉडक्ट्स तुम्हाला लागतील. तुम्ही एक मॉइश्चरायझर समजा आधी पिकअप तुमच्या 20 मध्ये घेतलं तर तेच 40 पर्यंत चालेल असं नाही. सो तुमच्या त्वचेच्या बदलाप्रमाणे तुम्ही ते बदलत राहायला पाहिजे. ओके. बरेच वेळा असं होतं ना की लोकांना ह्याची जाणीव नसते की स्किन हा एक मोठा ऑर्गन आहे जो एवढा एक्सपोज्ड आहे. त्याच्याबद्दल खूपच लेट गो करण्याची एक पद्धत असते. त्याच्यामुळे मे बी हे थोडेसे इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर्स इम्पॅक्ट करत असते. तर मॅम, बऱ्याच वेळा असं बघतो की आपण सोशल मीडिया कधी पण स्क्रोल केलं की सगळ्यांना काय सांगत असतात की एक्सफोलिएट करा. तर खरंच एक्सफोलिएट घरी करावं का, आणि त्याच्याने काही साईड इफेक्ट होतील का? हे बघ, एक्सफोलिएशनची गरज अशा लोकांना असते ज्यांची क्लॉग पोर्स आहेत किंवा ज्यांना खूप ऑइलीनेस आहे स्किनवर. अशा लोकांना एक्सफोलिएशनची गरज असते. तुमची स्किन ऑलरेडी खूप पातळ असेल, सेन्सिटिव्ह असेल तर एक्सफोलिएशनची गरज नसते. आणि जी एक्सफोलिएटर्स आपल्याकडे नॉर्मली वापरतात, म्हणजे पिठं वापरतात किंवा काही स्क्रब्स वापरतात ज्याचा पार्टिकल साईज खरंच मोठा असतो त्या स्क्रब्सचा, अशा ह्यांनी मायक्रो ॲब्रेजन्स किंवा खरचटलेपणा येऊ शकतो स्किनला. त्याच्यामुळे रादर म्हणजे तुम्हाला फायदा व्हायच्या ऐवजी त्रासच उलटा होऊ शकतो. त्यामुळे अशी कधीही रँडमली एक्सफोलिएट करू नका. हे जाणून घ्या की तुम्हाला एक्सफोलिएशनची खरंच गरज आहे का. ओके. साधारण आपण बघितलं की डे क्रीम आणि नाईट क्रीम अशी वेगवेगळी दिसतात ओव्हर द काउंटर. तर पण मग खरंच त्याच्यामध्ये डिफरन्स असतो का, आणि तर जो डिफरन्स असेल तर तो काय असतो, म्हणजे काय बघायला पाहिजे? डे क्रीम जे असतात ते जनरली मॉइश्चरायझर्स असतात किंवा ऍक्टिव्ह असतात, व्हिटॅमिन सी सारखे, जे दिवसा लावावेत. व्हिटॅमिन सी प्रोटेक्ट्स यू फ्रॉम UV रेज, त्यामुळे ते तुम्ही दिवसा लावू शकता. सो मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि व्हिटॅमिन सी सारखे काही सिरम्स ही डे केअरमध्ये असतात. आणि नाईटमध्ये रिपेअर सिरम्स असतात. म्हणजे काही पेप्टाइड्स असतील त्याच्यामध्ये, काही रेटिनॉल असेल, अँटी एजिंग असेल, हे सगळं नाईट क्रीम्समध्ये असतं की ज्यांनी स्किन तुमची रिपेअर होईल. सो म्हणून तो विभागणी झालेली आहे ते 2 प्रकारे स्किन केअरची. ओके. मला असं वाटतं की प्रेक्षकांना हे माहितीच नसेल की असा भाग आहे, रिपेअरचा भाग आहे आणि हेल्थच्या दृष्टीने स्किनच्या दिवसाची क्रीम्स बनलेली असतात. ओके. सनस्क्रीन बद्दल तुमचं काय मत आहे? आता सनस्क्रीन बद्दल तर खूपच बोललं जातं, वापरावं नाही वापरावं. कोणी म्हणतं की कॅन्सर होतो सनस्क्रीनच्या वापरामुळे, तर काय त्याच्याबद्दल सांगा. सनस्क्रीन वापरणं गरजेचं आहे जो माणूस रेग्युलरली बाहेर जातो. म्हणजे इनडोअर असाल, तुम्ही जास्त वेळ आत राहणार असाल तर सनस्क्रीन लावायची गरज नसते. काही तुम्हाला त्रास होत असेल, म्हणजे घरामध्ये समजा एखाद्याच्या खूप डायरेक्ट ऊन चेहऱ्यावर येतंय किंवा खूप वेल लीट घर आहे, अशा वेळेला आणि उन्हाचा तुम्हाला काही अलर्जीज येत असतील तर घरामध्ये सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे. पण बाहेर पडल्यानंतर सनस्क्रीन हे मॅन्डेटरी आहे आणि ते 12 महिने लावायला पाहिजे. म्हणजे ते फक्त पावसाळा आहे म्हणून सनस्क्रीन नाही लावलं असं नाही चालत, कारण सनस्क्रीनचे 2 भाग असतात, एक UVA प्रोटेक्शन आणि UVB प्रोटेक्शन. सो UVA जो आहे तो ढगातनं पण येतात, म्हणजे रादर UVBचा पण काही भाग ढगाळ असलं तरी येतो. त्यामुळे आपल्याला सनस्क्रीन हे 12 महिने लावावं लागतं. तुम्ही बाहेर जाणार असाल तर सनस्क्रीन लावणं केव्हाही उत्तम, कारण UV रेजमुळे आपल्या स्किनच्या खालच्या लेअरमध्ये जे कोलॅजिन असतं ते डिग्रेड होऊन हळूहळू रिंकलिंग सुरू होतं किंवा पिगमेंटेशन्स यायला लागतात. सो सनस्क्रीन इज अ मस्ट. पण मग कुठल्या वयोगटापासून लावणं गरजेचं आहे? अगदी लहान मुलांना मी सनस्क्रीन्स रेकमेंड करत नाही. काही अलर्जीज दिसल्या किंवा काही स्किन कंडिशन्स दिसल्या की ज्याच्यासाठी सनस्क्रीन गरजेचं आहे तरच मी रेकमेंड करते. अदरवाईज 15 वर्षाची मुलं साधारणपणे बाहेर पडायला लागतात ऑन देअर ओन किंवा 18 वर्षाची असताना, त्याच्यानंतर सनस्क्रीन लावू शकतो. लहान मुलांसाठी वेगळी फिजिकल सनस्क्रीन्स असतात,
म्हणजे ज्याच्यामध्ये केमिकल एलिमेंट नाहीये, ज्याला फक्त बॅरियर फंक्शन आहे, अशी सनस्क्रीन्स आपण लहान मुलांना पण देऊ शकतो. मॅम, तुम्ही आता म्हणालात की लहान मुलांसाठी पण वेगळी सनस्क्रीन असतात. सनस्क्रीनच्या बाबतीमध्ये अजून एक प्रश्न पडतो की SPF काय असतं आणि कुठलं निवडावं आपल्यासाठी, इंडियन लोकांसाठी? हा, आता सनस्क्रीन म्हटलं की त्याचे 2 भाग असतात, एक UV आणि UVB. आताच आपण म्हटलं तसं. सो UVA प्रोटेक्शन साठी त्याच्या सनस्क्रीनवरती PA असं लिहिलेलं असतं. सो PA++ असलेलं सनस्क्रीन घ्यावं. 3+ असतं किंवा 4+ असतं, ते दॅट इंडिकेट्स UVA प्रोटेक्शन. सो PA++ तरी असावं आणि UVB साठी SPF असं लिहिलेलं असतं. सो 30 SPF आणि PA++ असं असलेलं सनस्क्रीन हे तुम्ही चूज करू शकता. आणि सनस्क्रीन लावायची पद्धत पण आहे. म्हणजे सनस्क्रीन हे नेहमी बाहेर पडायच्या अर्धा तास आधी लागलं पाहिजे, कारण त्यात 2 कॉम्पोनंट्स आहेत, एक केमिकल आहे, एक फिजिकल बॅरियर आहे. सो फिजिकल बॅरियर स्किन वर कव्हर करेल, पण जे केमिकल सनस्क्रीन आहे ते स्किन मध्ये जाऊन त्याला ऍक्शन त्याची सुरू व्हायला थोडा वेळ द्यायला लागतो. त्यामुळे तुम्ही बाहेर पडायच्या अर्धा तास आधी सनस्क्रीन लावायला पाहिजे, प्रेफरेबली ऑन अ मॉइश्चरायझर, म्हणजे मॉइश्चरायझ स्किनवरती. आणि दर 3 तासांनी सनस्क्रीन रिअप्लाय करावं लागतं. तुम्ही जर पावसात गेलात किंवा घाम आला खूप आणि ते सनस्क्रीनचा लेअर पातळ झाला तर त्याचा इफेक्टिव्हनेस कमी होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही ते रिअप्लाय करायला पाहिजे एव्हरी 3 hours. सो बरोबर घेऊन जायचं आणि दर 3 तासांनी पुन्हा लावायचं. मग त्यासाठी मध्ये स्किन धुतली नाही तरी चालते, तुम्ही त्याच्यावरच पुन्हा लेअर केलं तरी सुद्धा चालतं. पण मग आता ज्या मुली किंवा ज्या बायका फाउंडेशन वापरत असतील किंवा काय CC क्रीम वगैरे असं काही वापरत असतील, तर मग त्यावेळेस काय करावं? काही हल्ली फाउंडेशन सनस्क्रीन एकत्र पण असतात कित्येक वेळेला. सो म्हणजे टिंटेड सनस्क्रीन्स पण मिळतात, सो त्याचा वापर करू शकतात किंवा त्याच्यावरूनच लावलं तरी सुद्धा चालतं. म्हणजे रंग असलेली सनस्क्रीन्स मिळतात स्पेशली, त्यामुळे जी मेकअपचा बेस म्हणून पण वापरू शकतात. एक साधारणपणे स्किन केअर रुटीन आपण म्हटलं तर काय असावं टीनेज मधल्या मुलींसाठी आणि मिडल एज मधल्या बायकांसाठी? असं पुन्हा म्हणजे माझ्या आवडत्या विषयाकडे तू आलीस की स्किन केअर रुटीन हा इतका मोठा प्रश्न झालाय आता, आणि एक म्हणजे त्याचं एक वलय आहे त्या शब्दाभोवती ज्याची गरज नाही खरं तर. म्हणजे तुमचं रुटीन चांगलं ठेवलं ना तुम्ही, तर तुमची स्किन केअर आपोआप घेतली जाते, असं मी सगळ्या माझ्या पेशंट्सना सांगते. सो म्हणजे बेसिक तुमची झोप, तुमचं डाएट, आणि तू तर डायटिशियन त्यामुळे तुला तर माहितीच आहे की किती महत्व आहे त्याचं स्किन केअरमध्ये. सो या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही त्याची सगळ्याची काळजी घेतली तर स्किन केअर रुटीन अगदी बेसिक गोष्टी म्हणजे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन सुद्धा पुरतं. जर तुम्ही चांगलं खात असाल, व्यायाम करत असाल आणि तुमची झोप व्यवस्थित असेल तर अगदी टीनेजमध्ये एवढ्याच गोष्टी पुरतात. म्हणजे एक मॉइश्चरायझर आणि एक सनस्क्रीन, दॅट्स ऑल. जशी स्किन एज होईल तसं थोडं कोलॅजन 35 नंतर थोडं डिग्रेड व्हायला लागतं. आणि ऑफकोर्स एखाद्याला काही जर त्रास असेल स्किनचा किंवा एखाद्याचं कोलॅजन कमी होत असेल स्किनमधलं किंवा स्ट्रेस असेल खूप ज्याच्यामुळे स्किन लवकर एज होते, अशा लोकांना अँटी एजिंग प्रॉडक्ट्स लवकर इंट्रोड्यूस करायला लागतात. पण अदरवाईज तुम्ही जसे एज व्हाल तसं ते ग्रॅज्युअली काही पेप्टाइड्स तुम्ही घेऊ शकता स्किन फर्मनेससाठी किंवा काही रेटिनॉइड्स हे सुरू करू शकता. पण हे केवळ डर्मेटॉलॉजिस्टच्या सल्ल्याने करावं. ही प्रॉडक्ट्स आपली वापरू नयेत. कुठलीही ऍक्टिव्ह कोणीही आपली वापरू नयेत, कारण त्याचे साईड इफेक्ट्स असतात किंवा त्यांनी इरिटेशन व्हायची शक्यता खूप जास्त असते. ओके मॅम, आता बऱ्याच वेळा असं होतं की आपण घरच्या घरी पिल्स करावीत का किंवा मास्क लावावेत का, आणि इतकी ॲडव्हर्टाइजमेंट असते त्याचे की आपण पण टेम्प्ट होतो. मी तर असे कितीतरी रील्स बघितलेत की जर रात्री झोपताना सगळं असं काय काय लावतात आणि मग झोपतात सगळं बंद करून. तर ते खरंच योग्य आहे का आणि ते करणं गरजेचं आहे का? अजिबात योग्य नाही आहे. म्हणजे मी तर कधीच रेकमेंड करणार नाही, कारण त्याला इरिटेशन पोटेन्शियल्स खूप असतात. एस्पेशली पील्स तर तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टकडनंच करायला पाहिजेत, कारण ही शेवटी केमिकल्स आहेत. जरी केमिकल या शब्दाची घाबरण्यासारखं काही नाही, कारण पील ही खूप वर्षांपासून आपल्या परंपरेत आहे, पण ती घरच्या घरी करण्याची गोष्ट नाहीये किंवा अनक्वालिफाईड माणसांकडनं करण्याची गोष्ट नाहीये. ज्याला तुमची स्किन चांगली माहितीये, रादर स्किन हा अवयव म्हणून माहिती, त्यांच्याकडून ते करून घ्यावं नेहमीच. ओके. सो तुम्ही जे म्हटलं की स्किन हा अवयव म्हणून धरायचा आहे, तर मग बऱ्याच वेळा असं होतं की घरातल्या घरात काय मुलतानी माती किंवा असे काहीतरी पॅक लावले गेले तर त्याचा इम्पॅक्ट काय होतो आणि ते
योग्य आहे का? म्हणजे वरच्यावर तू म्हणशील ना, जर समजा जर आता थोडं मुलतानी माती लावायची असेल, आता एखाद्याची स्किन ऑलरेडी ड्राय आहे आणि त्यांनी घरच्या घरी मुलतानी मातीचा पॅक लावला, तर जे नॅचरल ऑइल स्किन मध्ये आहे तेही तिथनं निघून जातं आणि मग काहीतरी त्रास व्हायला लागतात. सो हे सगळ्या रॅन्डम गोष्टी करू नयेत. म्हणजे माहिती असताना माहिती करून घ्यावी एकदा की हे मला चालेल का नाही तुमच्या डर्मॅटॉलॉजिस्ट कडून, आणि मग तुम्ही त्या गोष्टी जरूर कराव्या. साधारणपणे पिगमेंटेशनसाठी किंवा मेलाझ्मासाठी एज स्पॉट आहेत, तर त्यासाठीच्या काही इफेक्टिव्ह ट्रीटमेंट्स असतात का, आणि मग त्या करून घ्यायच्या असतील तर काय करायला पाहिजे? म्हणजे पिगमेंटेशन आता कशामुळे आलंय याच्यावरती सुद्धा ते अवलंबून असतं. त्यामुळे माझ्याकडे आलेल्या सगळ्या पेशंट्सना मी काही बेसिक ब्लड टेस्ट करायला लावते की तुम्ही आतून पण दुरुस्त असायला पाहिजे वर्ण दुरुस्त होण्यासाठी. सो त्या ब्लड टेस्ट आणि त्याची सगळ्याची करेक्शन्स, आणि मग वर्ण केमिकल पील्स असतात, सुंदर लेझर्स असतात जे आपण पिगमेंटेशनसाठी वापरू शकतो. पील्स सुद्धा वेगवेगळ्या पील्स वेगवेगळ्या स्किन टाईपसाठी आणि वेगवेगळ्या कारणांसाठी आम्ही वापरतो. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींना ट्रीट करणं शक्य आहे. फक्त फ्रेकलिंग जे असतं, सनस्पॉट्स काही वेळेला, किंवा मेलाझ्मा म्हणजे वांग म्हणूया, ते पूर्ण जातील अशी खात्री नसते. त्याची टू सम एक्सटेंट वी कॅन डेफिनेटली मेक इट लाइटर. ओके. बऱ्याच वेळा तरुण मुलींमध्ये मानेभोवती काळं दिसणं किंवा अंडर आर्म्स मध्ये काळं दिसणं, इनर साइड ऑफ थाईज मध्ये काळं दिसणं हे दिसायला लागतं. तर त्याच्या मागचं कारण काय आणि त्याच्यावर काही उपाय करतात? हो, आता हे जे असतं ना, हे जर वजन जास्त असेल तर जेव्हा तो काळपटपणा येतो त्याला अकॅन्थोसिस नायग्रिकान्स म्हणतात, जो इन्सुलिन रेझिस्टन्समुळे आलेला असतो मोस्ट ऑफ द टाइम्स. किंवा तर त्यावेळेला तुम्ही ते घासून काढणं, म्हणजे साधारणपणे अशी टेंडन्सी असते की मान काळी झाली आहे तर घासायची, आणि मग ती घासल्याने ते आणखीन खराब होतं. तर तो उपाय नसून त्याला तुमची लाईफस्टाईल मॅनेजमेंट हा त्याच्यावरचा उपाय आहे. सो मोस्ट ऑफ द टाइम्स हे अंडरआर्म पिगमेंटेशन किंवा मानेवरचं पिगमेंटेशन हे अकॅन्थोसिस किंवा प्री डायबेटिक जेव्हा स्टेज असते तेव्हा आलेलं असतं. सो ते तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्ट कडनं नक्की जाणून घ्यायला पाहिजे की हे कशामुळे आलेलं आहे. डार्क सर्कल्स आणि पफी आईज दिसतात, तर त्याच्यासाठी बऱ्याच वेळा परत एकदा आपण सगळे सोशल मीडियावर सतत असतो, तर असं बघितलं गेलं की बर्फाच्या ट्रेमध्ये तोंड घालून बसतात सकाळी उठल्या, पण त्याच्याने खरंच फरक पडेल? अजिबात नाही. उलट स्किनला त्यांनी त्रास होऊ शकतो. पुन्हा एकदा सांगते, अंडर आय म्हणजे डार्क सर्कल्स किंवा अंडर आय पिगमेंटेशन हे फक्त टायर्ड आईजमुळे होत नाही. त्याला अनेक कारण आहेत. काही स्किनच्या ॲलर्जीज आहेत ज्याच्यामुळे अंडर आय पिगमेंटेशन येतं. काही वेळेला तुमची झोप नीट नसेल झालेली किंवा तुम्हाला खूप स्ट्रेस असेल तर येतं. B12 डेफिशियन्सीने येतं. रिंकलिंग असतं. कधी कधी जेनेटिकली तुमची स्किन डोळ्याखालची खूप पातळ असते, त्यामुळे स्किनच्या खालच्या ज्या ब्लड वेसल्स आहेत त्याचं रिफ्लेक्शन थोडं तुमच्या स्किनवर असतं, त्यामुळे तो डार्कनेस असतो. सो कारण काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय त्याला ट्रीट करणं आणि घरच्या घरी ट्रीट करणं तर अजिबातच बरोबर नाही. इवन मी तर म्हणते की ओव्हर द काउंटर जी प्रॉडक्ट्स मिळतात ना, तीही डोळ्याखालच्या स्किनसाठी वापरू नयेत, कारण त्यांनी रिस्क जास्त आहे त्रास होण्याची. इंडियन स्किन टोन साठी लेझर्स किंवा केमिकल पील्स सेफ आहेत का? हो, इंडियन स्किन टोन साठी लेझर्स अतिशय सेफ आहेत, कारण त्याच्या काही ठराविक प्रकारची लेझर्स आम्ही त्यांना वापरतो, आणि केमिकल पील्स सुद्धा आपल्या स्किनसाठी सगळ्या प्रकारच्या पील्स अवेलेबल आहेत, आपण ती वापरू शकतो. मग एजिंग होतंय किंवा साधारणपणे 45 नंतर स्किन सॅग होणं वगैरे, तर त्यासाठी काय उपाययोजना करता येतील, आणि त्या करायच्या असतील तर साधारणपणे त्याला किती ड्युरेशन लागतं, की किती वेळ द्यावा लागतो? हो, आता अँटी एजिंग बेस्ट अँटी एजिंग टूल इज मॉइश्चरायझेशन. त्यामुळे आधीपासूनच म्हणजे प्रिव्हेंटिव्ह म्हणून तुम्ही मॉइश्चराईज करायला पाहिजे स्किन, एजिंग होऊ नये म्हणून. दुसरी गोष्ट म्हणजे एजिंग सुरू झाल्यानंतर काही अँटी रिंकल क्रीम्स किंवा सिरम्स पण मिळतात. सो पहिली स्टेज असते की त्याने तुमचं स्किन करेक्ट करायची, त्याच्यानंतर आम्ही केमिकल पील्स करतो, आणि मग मायक्रो निडलिंग ट्रीटमेंट्स असतात. सो स्किनला 2 लेयर्स आहेत. एक एपिडर्मिस म्हणजे वरचा लेअर आहे, एक डर्मिस म्हणजे खालचा लेअर आहे. खालच्या लेअरमध्ये आपले कोलॅजिन आहे, म्हणजे ज्याच्यामुळे आपल्या स्किनला टाईटनेस राहतो किंवा स्किन यूथ ज्याच्यामुळे असतं ते. सो ते कमी व्हायला लागलं की ते तयार करण्यासाठी काही मायक्रो निडलिंग ट्रीटमेंट्स असतात, रोलर ट्रीटमेंट्स म्हणूया. सो त्या ट्रीटमेंट्सने आपण ते कोलॅजिन स्टिम्युलेट करू शकतो आणि अँटी रिंकल इफेक्ट त्यांनी देऊ शकतो. सो ते एक आहे. आणि फेस लिफ्ट किंवा सॅगिंग फेस याच्यासाठी पण हायफू सारख्या म्हणजे हाय इंटेन्सिटी फोकस्ड अल्ट्रासाऊंड नावाची ट्रीटमेंट असते, जी नॉन इन्व्हेजिव्ह आहे, ज्याला निडल्स नाही आहेत, जे फक्त वरून करायची ट्रीटमेंट आहे, आणि ज्याने ग्रॅव्हिटीचा इफेक्ट कमी होतो चेहऱ्यावरचा. काही वेळेला वय वाढतं तसं फॅट लॉस होतो चेहऱ्यावरती, किंवा ग्रॅव्हिटीमुळे जॉल्स यायला लागतात, तुमचा सॅग व्हायला लागतो चेहरा. अशा वेळेला हायफू ट्रीटमेंट खूप छान काम करते.
मॅम ते गॉशाबद्दल सांगा ना, कारण गॉशाचं पण एक खूप भयानक फॅड आहे. बरोबर. सगळेजण गॉशा घेऊन येतात आणि लावत चेहऱ्यावरून रोल करतात. सो त्याचा बेसिक त्याचा हे आहे रोल असा आहे की लिम्फॅटिक ड्रेनेजसाठी, तुला माहिती आहे लिम्फॅटिकसाठी आहे म्हणून. सो लिम्फॅटिक ड्रेनेज इज ऑलवेज रेकमेंडेड. म्हणजे तुम्ही मसाज असेल किंवा गॉशा असेल कुठल्याही फॉर्ममध्ये, पण ते काही लिमिट पर्यंत काम करेल. म्हणजे दॅट्स नॉट द ओनली थिंग दॅट विल वर्क. ओके मॅम, म्हणजे तुम्ही मगाशी सांगितलं की ग्लुटाथिऑन किंवा ह्यासारख्या काही प्रॉडक्टचा वापर केला जातो स्किन लाईटनिंगसाठी, किंवा हल्ली असे बरेच असे क्लिनिक्स निघालेत की जिथे जाऊन तुम्ही इंट्राव्हेनस काही औषधं घेऊन तुम्हाला स्किन चांगली होते, केस चांगले होतात. तर खरंच त्याचा फायदा होईल आणि त्याची ऑथेंटिसिटी कशी जज करता येईल? एक तर कुठल्याही रॅन्डम क्लिनिकमध्ये जायला नाही पाहिजे. त्या माणसाचं क्वालिफिकेशन बघायला पाहिजे की जो कोण ही ट्रीटमेंट करतोय त्याच्याकडे खरंच डिग्री आहे, शिकलेलं आहे काय, त्याच्याप्रमाणे करायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आय विल नेव्हर रेकमेंड IV ट्रीटमेंट्स. कारण IV ट्रीटमेंट्स ह्या टेम्पररी आहेत. त्यांनी खूप लॉंग टर्म इफेक्ट मिळणार नाही आणि त्याचे ऑफकोर्स साईड इफेक्ट्स आहेत. आपल्याला माहिती आहे की फेमस फिल्म स्टार करीना कपूरनी सांगितलं की मी ती काही बोटॉक्स करत नाही. तर बोटॉक्स बद्दल सगळ्यांना खूप क्युरिओसिटी पण असते आणि भीती पण असते, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. राईट. सो 2 प्रकारचे रिंकल्स असतात म्हणते. एक स्टॅटिक रिंकल्स असतात आणि डायनामिक रिंकल्स असतात. स्टॅटिक रिंकल्स म्हणजे जे तुम्ही नॉर्मल चेहरा असताना पण जे दिसतात ते रिंकल्स, म्हणजे त्या सुरकुत्या. ज्या सुरकुत्या किंवा जे रिंकल्स तुम्हाला हसल्यानंतर किंवा चेहऱ्याच्या एक्सप्रेशन्स नंतर पडतात त्याला डायनामिक रिंकल्स म्हणतो आम्ही. आता फोरहेड लाईन्स असतील, क्रोज फीट असतील, या सगळ्या डायनामिक रिंकल्स आहेत. सो डायनामिक रिंकल्सला त्याच्या खालचा जो स्किनवर जो मसल आहे स्किनच्या खालचा, त्याला काही टेम्पररी कमी काम करायला लावणं किंवा पॅरलाइज करणं, याच्यासाठी आम्ही बोट्युलिनम टॉक्सिन सारखे टॉक्सिन्स वापरतो. त्याला बोटॉक्स म्हणतात. सो ती टॉक्सिन्स आम्ही मसलमध्ये इंजेक्ट करतो आणि तो मसल जरा कमी काम करायला लावतो. त्याला खूप एक्सेसिव्ह केलं तर तो प्लास्टिकी फेस दिसतो, म्हणजे तो चांगला दिसत नाही. पण एका लिमिटमध्ये जर ते वापरलं तर ते अतिशय छान काम करतं. म्हणजे त्यांनी डायनामिक रिंकल्स कमी करता येतात आणि इट्स अ सेफ ट्रीटमेंट. म्हणजे इट्स प्रूव्हन अँड सेफ. आणि मग त्याचा इफेक्ट किती दिवस राहतो? 6 ते 8 महिने, डिपेंडिंग ऑन द पर्सन टू पर्सन व्हेरिएशन असतं, पण 6 ते 8 महिने साधारणपणे त्याचा इफेक्ट राहतो. सो म्हणजे आपण बघतोय की ज्या आता म्हणजे ऐश्वर्या किंवा ह्यासारख्या नट्या, तर त्यांचे चेहरे एकदम असे किंवा राखी सावंत असा चेहरा खूप असा फुगलेला दिसत होता किंवा ते, सो तो त्याचा परिणाम होता? नाही, बोटॉक्स नव्हतं, ते फिलर्स असतात. स्किनच्या खाली फॅट लॉस झाल्यानंतर जे एजिंग होतं त्याच्याकरता फिलर्स घालतात स्किनच्या खाली. सो त्या फिलर्स, एक्सेस फिलर्स झाले की तो विचित्र दिसायला लागतो. सो मॉडरेशन इज द की इन स्किन ट्रीटमेंट. बऱ्याच वेळा एक्सरसाइजच्या बाबतीमध्ये एक भीती असते आणि एक्सरसाइज केल्यानंतर लोकांना वाटतं की ग्लो येईल. तर ऍक्च्युली खरंच ग्लो पाहिजे असेल, कारण का तुम्ही मगाशी शब्द वापरला होता की स्किनचा रंग नाही, त्याचा पोत बघायला पाहिजे, म्हणजे तो नितळ आहे की नाही. तर एक्सरसाइज आणि ह्याचा परिणाम खरंच स्किन टोनवर किंवा त्याच्या पोत ह्याच्यावर होईल का? नक्कीच होतो, कारण एक्सरसाइज केल्यानंतर एक तर एंडोर्फिन सिक्रेशन वाढतं, कॉर्टिसॉल लेवल्स तुमच्या कमी होतात. म्हणजे ओव्हरऑल एक्सरसाइजचा तो फायदा आहे. त्यानंतर तुला आता थोडं टेक्निकल ही गोष्ट आहे, पण कोलॅजन जे डिग्रेड होतं ते MMP नावाच्या एका याच्यामुळे होतं, मॅट्रिक्स मेटॅलोप्रोटीनेज. तर ते जे आहे ते त्याचं सिक्रेशन कमी करायला एक्सरसाइज काम करतं. सो एक्सरसाइजनी कोलॅजन डिग्रेडेशन कमी होतं. सो एजिंग तुमचं डिले होईल जेव्हा तुम्ही एक्सरसाइज कराल तेव्हा. सो दॅट्स द की टू यंग स्किन. आणि ऑफकोर्स स्वेटिंग होतं, त्यामुळे तुमचं सगळे हायड्रेटेड राहते, स्किन सॉफ्ट राहते. सो तो ग्लो डेफिनेटली तुम्हाला एक्सरसाइजनी येईल. म्हणजे फक्त एक्सरसाइजनी येईल की नाही हे प्रत्येकाच्या स्किनवरती अवलंबून असतं थोडंसं, पण एक्सरसाइज विल डेफिनेटली हेल्प. ओके. पण कोलॅजन बद्दल पण सांगा, कारण का कोलॅजन हे आता असं झालंय की आपण जेवणामध्ये मीठ घेतोय तसं लोक आता कोलॅजन, आम्ही सकाळी उठल्यावर कोलॅजन घेतोय, रात्री झोपताना कोलॅजन घेतोय. तर ओरल सप्लिमेंटेशन ऑफ कोलॅजन नेसेसरी आहे का त्याच्याऐवजी दुसरे काही रिसोर्सेस आपण वापरू शकतो? ओरल कोलॅजन आय नेव्हर रेकमेंड. कारण हे बघ, कुठलंही कोलॅजन आता शरीरात पोटात गेलं तर ते कोलॅजन म्हणून शरीरात जात नाही ना, ते अमायनो ऍसिड्स मध्ये ब्रेकडाऊन होणार आहे. सो जी अमायनो ऍसिड्स कोलॅजन फॉर्म करतात त्याच्यात ते ब्रेकडाऊन होऊन बॉडी ते कसं वापरेल हे आपल्याला आता माहिती नाहीये. सो कोलॅजन सिंथेसिसच्या इतर डाएटमधनं तुम्ही डाएट चांगलं ठेवलं तुमचं, तुला तर माहितीच आहे आपल्या सगळा बॅलन्स जे डाएट आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला कोलॅजन सिंथेसिससाठी मदत करणार आहेत. त्यामुळे मी तर नेहमीच म्हणते की तुमचं डाएट बघा ही अशी सप्लिमेंट्स घेण्यापेक्षा.
ओके मॅम, ज्यांना खरंच स्किनवर काम पाहिजे किंवा ज्यांना खरंच त्यांची त्वचा चांगली ठेवायची, तर काही तुम्ही पर्टिक्युलर ब्लड टेस्ट रेकमेंड कराल की ह्या करून घ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने? हो, म्हणजे B12, D3, हिमोग्लोबिन, थायरॉइड आणि शुगर टेस्ट ही मॅन्डेटरी आहे. ह्या टेस्ट करायलाच पाहिजे जेव्हा तुम्ही स्किन केअर कडे बघता तेव्हा. आणि ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मलला असणं अतिशय जरुरी आहे. ॲनिमिया किंवा थायरॉइड इश्यूज, B12, D3 डेफिशियन्सी, या सगळ्या गोष्टी स्किनच्या हेल्थवर अफेक्ट करतात. मॅम, ऑटोइम्युन कंडिशन्समध्ये जर आपण बघितलं, सोरायसिस असेल किंवा रुमेटॉइड आर्थरायटिस असेल, त्याच्यामध्ये पण स्किनमध्ये चेंजेस दिसायला लागतात. तर अशा वेळेस ज्यांना डिटेक्ट होतोय तर त्यांनी पण डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाणं गरजेचं आहे का? अगदी पहिल्या स्टेजला जाणं गरजेचं नाही आहे खरं तर. तुम्हाला काही वेळेला तुला म्हणजे काही ऑटो इम्युन डिझिजेसला जे औषधं देतात त्याचे काही साईड इफेक्ट्स असू शकतात किंवा ऑटो इम्युन स्किन प्रॉब्लेम्स असतात म्हणजे जे ह्याच्या बरोबरीने दिसायला लागतात. गालावर रॅश असेल, नखाचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा अंगावरची रॅश असू शकते. असं काही तुम्हाला जर दिसलं आणि तुम्हाला ऑटो इम्युन काही डिझीज असेल तर डेफिनेटली यू शुड सीक हेल्प. मॅम, आपण आता बोलूयात की म्हणजे हायड्रेशन बद्दल. म्हणजे ऑफकोर्स डाएट आणि वॉटर प्लेज अ इम्पॉर्टंट रोल, पण हायड्रेशन बद्दल पण सांगा ना, कारण का स्किन बद्दल सगळ्यांना खूप जिव्हाळा असतो पण काही बदल करायचं नसतं. तर तुमचं मत सांगा. राईट. सो हायड्रेशन मॅटर्स. म्हणजे 2 ते 3 लिटर पाणी तुम्ही प्यायला तर पाहिजेच, कारण प्यायलेलं पाणी तुमच्या डर्मिस पर्यंत नक्की पोहोचणार आहे. ओके, सो ते महत्वाचं आहेच. हायड्रेशन स्किनमध्ये 2 गोष्टींनी होतं. एक तर हायलोरॉनिक ऍसिड आपण आता भरपूर ऐकतो, तो तर मॉलिक्युल बद्दल सगळी चर्चा आहे सगळीकडे. सो हायलोरॉनिक ऍसिड हे स्किनमध्ये पाणी धरून ठेवतो आणि ते हळूहळू वयानुसार त्याचा कंटेंट कमी व्हायला लागतो स्किनमध्ये. हे आपल्या स्किनमध्ये असतंच. आणि ते म्हणजे ते चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला सगळ्याच गोष्टी करायच्यात. हायलोरॉनिक ऍसिड म्हणजे वरनं कधी लावायचं, काही एजिंग स्किन असेल तर त्याला लागतं, किंवा डाएट तुमचं बॅलन्स ठेवणं हेही महत्वाचं असतं, पाणी पिणंही महत्वाचं असतं. आणि शिवाय आपल्या स्किनमध्ये वरचा जो लेअर आहे तिथनं पाणी इव्हॅपोरेट होत असतं सतत. त्यामुळे तुम्ही मॉइश्चराईज करत राहणं, एक्सटर्नल हायड्रेशन म्हणूया त्याला आपण, म्हणजे बाहेरून स्किन हायड्रेटेड ठेवणं ही गरजेचं असतं. म्हणजे अगदी बेसिक अँटी एजिंग टूल इज हायड्रेशन. त्यामुळे ते थ्रू आउट आणि ते आयुष्यभर करत राहायला पाहिजे. म्हणजे मॉइश्चरायझर हे 12 महिने 13 काळ जन्मभर लावत राहायला पाहिजे, अशा मताची मी आहे. मॅम, आता दिवाळी येते, तर अभ्यंगस्नानाबद्दल तुमचं मला सायंटिफिक त्याचा अप्रोच बघायचा आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की रॅश येणं किंवा स्किन इरिटेशन होणं असं दिसायला लागतं. अभ्यंगस्नान म्हणजे मर्दन करणं, तेल लावून मर्दन करून मग तुम्ही त्याच्यावर सोपस्कार दुसरे काही पाहिजे ते करू शकता. तर डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणून तुमचं काय मत आहे ह्याच्याविषयी? तर ते सांगा. तेल लावायला अगदीच हरकत नाही, कारण इट्स काइंड ऑफ मॉइश्चरायझेशन. आणि तेल हे तुमचं स्किन मधलं असेल ते मॉइश्चर लॉक करू शकतं स्किनमध्ये, एक लेअर फॉर्म करून वरती. त्यामुळे तेल लावायला अगदीच हरकत नाहीये. पण जेव्हा उठणं सिलेक्ट कराल ना, तेव्हा फार ग्रॅन्युलर किंवा जे खरखरीत उठणं असेल ना ते फार लावू नका. खरं तर उठणं लावण्याची पद्धत ही एक्सफोलिएशनसाठी चाललेली आहे की ते एक्सफोलिएट करायला पाहिजे. आणि मग तुम्ही आधी तेल लावा, मग उठणं. किती माझी आजी वगैरे तर साईत ते उठणं हे करायचे, मिक्स करून लावायची. त्यामुळे म्हणजे त्याला दोन्ही त्याचे एलिमेंट्स यायचे, सॉफ्ट पण असायचं ते आणि खरखरीत पण असायचं. सो ते लावताना जरा केअरफुली लावायला पाहिजे. काही वेळेला ना काही उठण्यांमध्ये फोटोसेन्सिटायझर्स असतात. म्हणजे उठणं लावून तुम्ही आंघोळ करून बाहेर पडलात उन्हात समजा, तर उन्हाने रिॲक्शन येते. हे मी दरवर्षी दिवाळीनंतर बघते. काही उठण्याच्या ॲलर्जीज येतात. त्यामुळे उठणं जरूर लावावं, पण ते एक्सेस त्याचा यूज करू नये. म्हणजे त्यांनी खूप जास्त स्क्रब केलं तर जखमा होण्याची शक्यता असते आणि मग तुमची स्किन रिॲक्ट होण्याची शक्यता जास्त असते. आणि मग तांदूळाची पिठी किंवा बेसनाचं पीठ हे पण बेस म्हणून वापरलं जातं, तर त्याचा वापर करावा का? हे बघ, कुठल्याही पिठाला ना, कुठल्याही पिठाने, आपण तेलकट भांड्याला पीठ घातलं की कसं होतं की त्यांनी सगळं तेल भांड्याचं निघून येतं, बरोबर? तसंच पिठाचं पण आपल्या स्किनवरचं आहे. म्हणजे जे नॅचरल ऑइल आहे दॅट इज स्ट्रिप्ट ऑफ. आणि मग नॅचरल ऑइल जेव्हा तुमचं जातं तेव्हा तुमची स्किन इन्फेक्शन्सला, रिॲक्शन्सला प्रोन होते जास्त. त्यामुळे वापरताना अतिशय केअरफुली वापरायला पाहिजेत ह्या गोष्टी. मॅम, सप्लिमेंट्सच्या बाबतीत थोडं सांगाल का? म्हणजे स्किनच्यासाठी बऱ्याच वेळा बायोटीन आहे, कोलॅजन आहे, अँटीऑक्सिडंट्स आहेत, ते वापरली जातात. आणि ती ओव्हर द काउंटर आता मी घेतलं मग तू पण घे, मग अजून माझ्या मैत्रिणीला पण सांगते, असं सांगितलं जातं. सो मला असं वाटतं की डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन कन्सल्ट करणं गरजेचं आहे. तर त्याच्याबद्दल तुमचं? हो, म्हणजे सप्लिमेंट्स ही आता ही वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स असतील ना तर बॉडी फेकूनच देते, नको असतील तेव्हा फेकून देईल. पण जेव्हा फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्सचा प्रश्न येतो, जेव्हा व्हिटॅमिन
KDEK असतात आणि ती तुम्ही एक्सेस घेता तेव्हा त्याचे उलटे पण साईड इफेक्ट्स आहेत. त्यामुळे रॅन्डमली सप्लिमेंट्स घेऊ नयेत. एक तर तुम्हाला ती गरजेची आहेत का नाही हे बघून घ्यावं आधी डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन. दुसरं म्हणजे स्पेसिफिक सप्लिमेंट स्पेसिफिक गोष्टींसाठी असतात. एखाद्याला समजा खूप उन्हाची अलर्जी आहे तर मग आम्ही स्पेसिफिक काही सप्लिमेंट्स देतो. व्हिटॅमिन C डेफिशियन्सी दिसत असेल त्वचेमध्ये तर आम्ही व्हिटॅमिन C देतो. सो अशी स्पेसिफिक जी असतील ना ती जाणून घेऊन मगच द्यावीत. सो जस आहे फॅशन आहे म्हणून नाही, कारण ऑलवेज स्किन केअर इज अ पर्सनलाइज थिंग. म्हणजे इट इज नॉट जनरलाइज. तुम्ही कोणीही हे वापरलंय त्यांनी वापरलं मग त्याला फायदा झाला म्हणून मी घेतलं असं करू नये. एव्हरी बॉडी इज डिफरंट, एव्हरी स्किन इज डिफरंट. त्यामुळे प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगळी हे जाणून घ्यायला पाहिजे. प्रत्येकाला वेगळ्या व्हिटॅमिन्सची गरज असते, कॉम्बिनेशन वेगळं लागतं. ओके. सो आता आपण स्किन बद्दल बोललो तर मला थोडंसं केसांबद्दल पण बोलायचं, कारण का केसांबद्दल पण खूप मनामध्ये विचार असतात. तर मला पहिली गोष्ट विचारायची की जनरल एक हेअरफॉल दिवाळीनंतर जास्त दिसायला लागतो, तर त्याच्या मागचं कारण काय असेल? विंटर्समध्ये थोडा हेअरफॉल दिसतो जास्त, कारण विंटर्समध्ये थोडा फ्लेकीनेस असतो केसाला, ड्रायनेस असतो, त्यामुळे ब्रेकेज पण खूप असतं. सो त्या सुमाराला हेअरफॉल दिसतो. पण जनरली हल्ली ना वर्षभरच हेअरफॉल दिसतो. म्हणजे त्याचं कारण आपली लाईफस्टाईल आणि मायक्रोन्यूट्रिएंट डेफिशियन्सीज याच्यामुळे ओव्हरऑलच हेअरफॉलचं प्रमाण खूप वाढलं आणि खूप लहानपणापासून आहे. ओके. तर मॅम डोक्यामध्ये कोंडा होणं किंवा डोक्यामध्ये इन्फेक्शन्स होणं, तर असे होऊ नयेत म्हणून काही प्रिकॉशनरी मेजर्स आपण घरातल्या घरात घेऊ शकतो का? तर आणि जर असेल तर मग डॉक्टरांकडे जाणं आणि त्याची ट्रीटमेंट ह्याच्याबद्दल थोडं सांगा. बरोबर. कोंडा हा 2 प्रकारचा असतो. म्हणजे आपल्याला कसं वाटतं की कोंडा होतोय म्हणजे ड्राय झालाय स्काल्प म्हणून आपण तेल लावतो, पण काही वेळेला कोंडा हा फंगल इन्फेक्शनमुळे झालेला असतो आणि फंगस ही आपल्या डोक्यातल्या तेलामध्ये वाढते. सो आपण त्याला जर तेल लावलं तर तिला खत घातल्यासारखं होतं आणि मग तो कोंडा आणखीन वाढतो. सो हे थोडंसं जाणून घेणं, समजा कोंडा हा खूप दिवस तुम्हाला होतोय आणि साध्या सोप्या उपायांनी जर तो जात नसेल फ्रिक्वेंट वॉश करून, तर तुम्ही जरूर डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन जाणून घ्या की हा कोंड्याचं खरं कारण काय आणि त्याप्रमाणे त्याचे उपाय करा. गुड न्यूट्रिशन विज ऑलवेज सपोर्ट स्काल्प हेल्थ. म्हणजे चांगलं एक्सरसाइज, गुड न्यूट्रिशन आणि ॲटलिस्ट आठवड्यातून 2दा शॅम्पू करून डोकं धुणं हे स्कॅल्प हेल्थसाठी महत्वाचं आहे. ओके मॅम, जनरल एक ऑफकोर्स सगळ्यांना आता माहितीच आहे, पण तरी पण तुमच्याकडून मला हे ऐकायला आवडेल की केस धुणं ह्याच्याबद्दल म्हणजे काय प्रॉडक्ट वापरले जावेत आणि त्याचा काय फायदा होईल? म्हणजे आता प्रत्येक स्कॅल्प टाईप प्रमाणे शॅम्पूज असतात. म्हणजे तुला कुठेही गेलीस तर दिसेल की फॉर नॉर्मल हेअर, फॉर ऑइली हेअर असं लिहिलेलं असतं. सो त्याप्रमाणे तुम्ही चूज करू शकता. सिम्पल स्कॅल्पची टेस्ट असते. साध्या जेंटल शॅम्पूनी स्कॅल्प म्हणजे केस धुवायचे, त्यानंतर साधारणपणे 24 तासात तुमचा एक्स्ट्रीम ऑइलीनेस असेल तर तुमचा ऑइली स्कॅल्प असं धरायला हरकत नाही. ड्रायनेस, फ्लेकिंग असेल तर तो ड्राय स्कॅल्प आहे. तुम्हाला इरिटेशन, खाज असेल तर सेन्सिटिव्ह स्कॅल्प आहे. आणि 2 दिवसांनी तुम्ही केस धुताय आणि नॉर्मल स्कॅल्प राहतोय तर नॉर्मल स्कॅल्प आहे असं एक ग्रॉस धरायला हरकत नाही. त्याप्रमाणे तुम्ही तुमचे प्रॉडक्ट्स चूज करू शकता. ओके मॅम, कंडिशनरच्या बाबतीमध्ये कंडिशनर लावावा, कारण हल्ली आम्ही वेदरिंग म्हणतो त्याला, केसाचं वेदरिंग खूप होतं. आपण बाहेर जातो, 2 व्हीलरवर जातो, केस बांधलेले नसतात, ओपन असतात, UV रेज आणि पोल्युशनचा इफेक्ट केसावरती होतो आणि मग केस खराब व्हायला लागतात. त्याच्यासाठी कंडिशनिंग काय करतं म्हणती, तर ते केसाच्या वरचं, तुला माहिती आहे क्युटिकल असतं केसाच्या वरती. सो वरचा लेअर जो क्युटिकलचा आहे ना, ते सेल्स सगळे ते एका लाईनीत अरेंज करतं आणि त्याने तर केसाला शाईन आणि सॉफ्टनेस येतो. ओके, त्यामुळे ब्रेकेज कमी होतं. त्यामुळे कंडिशनिंग इज अ गुड आयडिया. आणि तेल हे कंडिशनरच होतं. पूर्वी बघा दर शनिवारी आपल्या आज्या वगैरे आपल्याला मसाज करायच्या तेलाने, नाही का? त्यामुळे ते एक प्रकारचं कंडिशनिंग होतं आपल्याला. आपण आठवड्यातनं एकदा ते करायचो. आता ते मिस होतं कधी. आणि मग शिकेकाई आणि रिठ्याबद्दलचं मत काय? शिकेकाई आणि रिठा सुद्धा म्हणजे काइंड ऑफ शॅम्पू म्हणतो आणि ते वापरायला काहीच हरकत नाही. ज्यांना सवय आहे त्यांना फक्त ते चांगल्या प्रकारे धुतलं जाणं गरजेचं, कारण ती पावडर असते. कित्येक वेळा मी बघते की ती डोक्यात ती राहते आणि त्यामुळे पुढे प्रॉब्लेम्स येतात डोक्यात. मॅम, प्रीमॅच्युअर ग्रेइंग बद्दल पण सांगायला, कारण का हल्ली अगदी छोट्या मुलांचे पण केस पांढरे होणं असं दिसतंय. करेक्ट. सो आता ना पिअर प्रेशर्स खूप आहेत लहान मुलांना पण, आणि त्यामुळे तो स्ट्रेस फॅक्टर हा खूप अर्ली एजमध्ये इंट्रोड्यूस होतोय. आणि त्यामुळे आणि डेफिशियन्सीज, म्हणजे जंक फूड इतकं खाल्लं जातं ना, काही वेळेला आई वडील खरंच बिझी असतात, त्यांना बघायला वेळ नसतो, किंवा काय मुलं घरात खात आहेत ते बघायला वेळ नसतो. आणि अशा वेळेला खूप जास्त
जंक फूड खाल्लं जातं मुलांचं आणि त्यामुळे न्यूट्रिशन फॅक्टर अगदी कॉम्प्रोमाइज होतो आणि मग ग्रेइंग सुरू होतं. मी अगदी 7-8 वर्षाच्या मुलांपासून ग्रेइंग बघते आणि ते न्यूट्रिशनलीच करेक्ट व्हावं असं मला वाटतं. त्याला औषधं आहेत टू सम एक्सटेंट. 25 वर्षाच्या आतपर्यंत जर ग्रेइंग असेल ना, आत असेल तर ते ठराविक प्रकारे करेक्ट करता येतं. पण त्याच्यानंतर जे होणारं ग्रेइंग आहे ते त्याला हेअर कलर इज द ऑप्शन. इरिव्हर्सिबल आहे. सो बेसिकली तुमचं जेवण व्यवस्थित पाहिजे, जीवनशैली चांगली पाहिजे, नीट झोप पाहिजे, हायड्रेशन पाहिजे. ओके. सो म्हणजे आपण म्हणतो ना की शेवटी फिरून भोपळे चौकातच येतो आपण की योग्य आहार योग्य त्या प्रमाणात खाणं गरजेचं आहे. मॅम आता कलर बद्दल सांगाल, कारण का कलरची तर म्हणजे मला पण अशा 2 अगदी टीनेज मधल्या मुली आहेत, तर त्यांचा पण प्रश्न होतो की आई आम्ही आता कलर करतो का, म्हणजे नाही मॅमने सांगितलं तर करायचं, नाही तर नाही करायचं. बरोबर. नाही, कलर हा ग्रे कव्हरेज साठीच करावा. म्हणजे हायलाइट्स वगैरे करायचे असतील तर ते कधीतरी केले तर वेगळी गोष्ट आहे, पण हे रुटीन मध्ये असू नये. कारण शेवटी हेअर कलर हा तुमच्या केसाच्या शाफ्टच्या आत जातो. त्यामुळे तो डॅमेज तर होणारच आहे आणि ते कायमचं होणार आहे, म्हणजे कायम होत राहणार आहे रादर. त्यामुळे पण ग्रे कव्हरेज इज अ नीड ऑफ टाइम, त्यामुळे ते करावं. अमोनिया फ्री कलर्स सिलेक्ट करावेत. स्काल्प सेन्सिटिव्ह असेल तर टेस्ट पॅच जरूर करावा. म्हणजे तुम्ही आधी थोडा वेळ कलर मिक्स करून लावून बघावा कसं वाटतं आणि मगच तो वापरावा. आणि ज्यांचा स्काल्प खूप सेन्सिटिव्ह आहे, काही लोकांना हेअर कलरची ॲलर्जी असते आणि त्यांचा स्काल्प रिॲक्ट होतो, सूज येते, खाज येते, अशा लोकांच्यासाठी प्रिस्क्रिप्शन हेअर कलर्स पण असतात. अच्छा. पण ते डर्मॅटॉलॉजिस्ट कडनं प्रिस्क्राईब करून घ्यावेत. येस. ओके मॅम, PRP किंवा काही हेअर सप्लिमेंट्स त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. हा, म्हणजे आता कुठल्याही बॉल्डिंग किंवा ॲलोपेशिया आपण ज्याला म्हणतो, अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया असेल किंवा फिमेल पॅटर्न हेअर लॉस असेल, त्याच्यासाठी अनेक चांगल्या ट्रीटमेंट्स आहेत. PRP आहे, मायक्रोनिडलिंग आहे, एक्झोझोम्स नावाची नवीन थेरपी आहे ज्याने छान ग्रोथ येऊ शकते. पण त्याच्या बरोबरीने काही लावायची औषधं, काही सिरम्स, मिनॉक्सिडिल तुला माहिती असेल ते, आणि काही सप्लिमेंट्स, ओरल सप्लिमेंट्स, या सगळ्या गोष्टींचं करेक्शन जेव्हा होतं ना तेव्हा खूप छान रिझल्ट मिळू शकतो. सो प्रॉमिसिंग रिझल्ट्स आहे. ओके. सो मॅम, स्किनच्या बाबतीमध्ये आणि केसांच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा असं होतं की इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर्स आजूबाजूला खूप असतात. तर केसांच्या बाबतीमध्ये आता बोलायला गेलं तर तुम्ही मगाशी तुम्ही म्हणाल तसं स्ट्राईक करणं असेल किंवा काही ट्रीटमेंट करून घेणं, म्हणजे ब्लो ड्राय करणं किंवा कर्ल करणं, तर ह्याचा काय इम्पॅक्ट होतो? तुला एक सांगू का, मी बघितलंय की ज्यांचे सरळ केस असतात ना त्यांना कुरळे करायचे असतात आणि ज्यांचे कुरळे असतात त्यांना सरळ करायचे असतात. काहीतरी एक आपलं जे आहे ते आवडत नाही. रंग सुद्धा स्किनचा सगळ्याच बाबतीत हे मी बघितलंय. त्यामुळे सतत कर्ल करत राहणं किंवा सतत स्ट्रेट करत राहणं ह्यानी केसातले बॉन्ड्स ब्रेक होतात आणि ते सतत ब्रेक होतात आणि पुन्हा फॉर्म होतात. ह्या प्रोसेसमध्ये तो केस खूप वीक होतो. त्यातलं प्रोटीन लॉस होतो त्याचा, किंवा त्याच्यातले बॉन्ड्स अतिशय वीक झाल्यामुळे केस तुटायला लागतो. त्यामुळे ब्रेकेजेस खूप होतात, स्प्लिट एंड्स होतात कंडिशनिंग चांगलं नसेल तर. सो या ट्रीटमेंट्स कधीतरी करणंच रेकमेंडेड आहे. ऑन रेग्युलर बेसिस हे शक्यतो करू नये. हो, म्हणजे आता मी बघितलं की भाऊबीज किंवा राखी पौर्णिमा म्हटलं की त्यांना तो हेअर ड्रायर आणि काय वॉटेवर तो रोलर पाहिजे सगळ्यांना, सगळ्या बहिणींना भावाकडून. तर म्हणजे मला असं प्रश्न पडला की खरंच हे इम्पॉर्टंट आहे का, त्याच्याशिवाय केस सेटच नाही होणार? नाही, असं नाहीये खरं तर. म्हणजे तुम्ही इट्स ऑल अबाउट यू फिलिंग हॅपी अबाउट युअर सेल्फ, राईट? सो ते कुठेतरी मिस होत आहे. कारण प्रत्येकाला असं वाटतं नाही ती जास्त छान दिसते, मला तिच्यासारखं दिसायचंय, किंवा हा जास्त छान दिसतोय, मला याच्यासारखं दिसायचंय. आपलं जे आहे ते ओन करणं जरुरी आहे. म्हणजे यू नीड टू ओन युअर स्किन, यू नीड टू ओन युअर हेअर. आणि त्याच्यामध्ये कुठेतरी हे सगळं ना हरवलंय. म्हणजे ही सगळं बेसिकच गोष्ट हरवली आहे की आपलं आहे ते छान नाहीये, दुसऱ्याचं आहे ते चांगलं, आणि आहे त्याच्यापेक्षा चांगलं करणं, सतत त्याच्या मागे राहणं, त्याचा ध्यास घेणं, असं ते एक ट्रेंड आहे तो. पण मॅम, बॉडी शेमिंग केलं जातं. म्हणजे गाणं तर फेमस आहे की जिसकी बीवी काली उसका भी बडा नाम है, जिसकी बीवी नाटी उसका भी बडा नाम आहे. तर प्रत्येक ठिकाणी असं ते पिक केलं जातं, बॉडी शेम केलं जातं. त्याचाही इम्पॅक्ट होत असेल ओव्हरऑल आपल्या विचारधारेवर? पण होतो, पण शेवटी ना मला वाटतं घरात तुम्ही कसे वाढता ना त्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे घरातनं नाही सुरू व्हायला पाहिजे. म्हणजे हे काय ग, कशी दिसतेस, हे काय तुझे केस असे, असं कोणीतरी जर घरातच तुला म्हणत असेल तर त्याचा परिणाम जास्त होतो. आणि मग ते बाहेर त्या मुलाला कॉम्प्लेक्स येतो आणि मग ते बाहेर फेस करणं अवघड जातं आणि मग तो कॉम्प्लेक्स वाढत जातो. सो घरामध्ये तो कॉन्फिडन्स देणं की हे, आणि खरंच जर म्हणजे आता पिंपल्स बद्दल म्हटलं तर काही पेरेंट्सना वाटतं की पिंपल्स हे तरुण वयात येतातच, त्यात काय ट्रीट करण्यासारखं आहे. तसं नाहीये.
हे काय नॉर्मल गोष्ट नाहीये. पिंपल्स येणं ही कॉमन गोष्ट आहे, पण नॉर्मल नाहीये. त्यामुळे ते ट्रीट करणं गरजेचं आहे, कारण मुलांना डाग पडले, स्कार्स झाले की मग न्यूनगंड येतो, मग बाहेर मुलं तोंड लपवायला लागतात, मिक्स होत नाहीत, सोशलाइज होत नाहीत. अशी जर गोष्ट असेल तर तुम्ही जरूर ट्रीट करा. पण अननेसेसरीली छोट्या छोट्या गोष्टी, एखादा पिंपल आला घरात कोणाला तरी, तर अरे तुझी स्किन खराब झाली आहे असं म्हणून तुम्ही कॉम्प्लेक्स देऊ नका. दोन्ही गोष्टींचा बॅलन्स घरातच सांभाळणं अतिशय जरुरी आहे. मॅम, आता पिंपल्स बद्दल बोललात तर पिंपल्स बद्दलच थोडंसं अजून सांगा, कारण पिंपल्स ही एक असं म्हणते की प्रत्येक तरुण मुलीच्या मनामध्ये असा एक मॉन्स्टर येतो, पिंपल आला म्हणजे काहीतरी चुकलंय असं. तर त्याच्याबद्दल सांगा, काय येतो आणि मग त्याच्याबद्दल आपण काय करायला पाहिजे. ऍक्च्युली तुला आता प्राप्तेषु 16 वर्षे गर्दभापी अप्सरा भवेत हे तर आपल्याला माहिती आहे. म्हणजे 16 वर्षाचं गाढव सुद्धा सुंदर होतं, पण मुलींना आणि आपल्याला ह्युमन्स आर कर्स्ड विथ ॲक्ने, यू कॅन से. काय होतं, हॉर्मोन्स जेव्हा बदलतात, जेव्हा प्युबर्टी सुरू होते, तेव्हा इतके दिवस सुप्तावस्थेत असलेल्या आपल्या ज्या ऑइल ग्लँड्स आहेत त्या अचानक खडबडून जाग्या होतात. म्हणजे तू म्हण की हॉर्मोन हा एक हुकुमशहा आहे जो आपल्या सिस्टीम मध्ये अचानक येतो आणि तो हुकूम सोडायला लागतो सगळीकडे. मग ते ग्लँड्सचे जे सेल्स आहेत ते तोंडाशी येऊन गर्दी करायला लागतात आणि मग क्लॉग होतात पोर्स आणि मग ॲक्ने सुरू होतात. आता तिथे ते जेव्हा ते तोंड बंद होतं त्या ग्लँडचं, तेव्हा आतमध्ये इन्फेक्शन होतं आणि मग मोठे पिंपल्स यायला लागतात. सो टेंडन्सी काय असते की मोठे पिंपल्स आले तर ब्रेक करायचे. ते ब्रेक जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्यातलं निम्म जे सीबम किंवा ऑइल आहे ते खाली जातं आणि मग त्याने आणखीन सूज येते, आणखीन डाग पडतो आणि मग ती विशियस सायकल सुरू होते. सो पिंपल्स याचं थांबवण्यासाठी अगदी अर्ली स्टेजमध्ये त्याला ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. म्हणजे सुरू झाल्याच तुम्ही ट्रीट करून घ्यायला पाहिजे, म्हणजे मग पुढे डाग पडणं, स्कार्स होणं हे अवॉइड करता येईल. आणि जरी तसं झालेलं असलं तरी सुद्धा त्याला पुष्कळ ट्रीटमेंट्स आहेत आणि चांगल्या ट्रीटमेंट्स आहेत ज्यांनी स्कार्स किंवा पिगमेंटेशन कमी करू शकतो आपण पोस्ट ॲक्ने. आणि ॲक्ने येण्याचं बेसिक कारण अगेन परत तू म्हणतेस तसं भोपळे चौक ते पुन्हा योग्य आहार, एक्सरसाइज, झोप. मुलं कसं करतात नाही हल्ली की रात्री त्यांना 8 तास मी झोपतो, मी 2ला झोपतो आणि 10ला उठतो. दॅट्स नॉट राईट. म्हणजे तुम्ही वेळेत झोपून वेळेत उठणं, तुमचं सर्कॅडियन रिदम तुम्ही बिघडवलाय कुठेतरी, त्याने तुमची हॉर्मोन सायकल बिघडते, स्टिरॉइड्स बिघडतात, सगळंच बिघडतं शरीरातलं आणि मग देन स्किनवरती ते रिफ्लेक्ट होतं, कारण स्किन हा सगळ्यात मोठा ऑर्गन आहे. हे माहिती नाही लोकांना, स्किन हा मोठा ऑर्गन आहे, सगळ्यात मोठा ऑर्गन स्किन आहे. त्यामुळे आतलं सगळं आपलं रिफ्लेक्शन म्हणजे तो आरसा आहे आपल्या शरीराचा खरं तर. म्हणजे तुमचं सगळं प्रतिबिंब त्याच्यात पडते. तो स्किनवर काहीतरी झालंय याचा अर्थ तुमचं शरीर तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करते, जे तुम्ही ऐकणं गरजेचं आहे. फक्त ते बघत राहून त्याच्यावरती काहीतरी करत राहण्यापेक्षा तुम्ही आतून काय होतं हे ऐकावं, असं माझी अगदी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना. मॅम, आता टीनेज आणि या एस्पेशली टीनेजमध्येच मेकअप बद्दल एक प्रचंड ऑब्सेशन दिसायला लागलंय. म्हणजे इतकं जास्त ऑब्सेशन आहे. तर मला त्याच्याबद्दल तुमचं मत ऐकायचं आहे की मेकअप करायचा असेल टीनेज मधल्या मुलीने तर काय करावा बेसिक, आणि काय अलाउड आहे. बरोबर, अगदी बेसिक. म्हणजे हे बघ, नॉन कॉमेडोजेनिक असं सगळ्या मेकअप प्रोडक्ट्सवर नॉर्मली हल्ली लिहिलेलं असतं. जी नॉन कॉमेडोजेनिक याचा अर्थ त्याच्यामुळे पिंपल्स यायची शक्यता नाही किंवा त्याच्यामुळे तुमचे पोर्स ब्लॉक होऊन तिथनं काही इन्फेक्शन होण्याची शक्यता नाहीये. सो कॉमेडोन्स म्हणजे पिंपल्सचा एक प्रकार असतो. सो कॉमेडोन्स न होणारं मेकअप प्रोडक्ट आपण वापरू शकतो मुलींच्या मध्ये. आणि ते फ्रिक्वेन्सी त्याची खूप कमी असावी. म्हणजे मेकअप सतत करत राहिलात तर स्किन कुठल्या ना कुठल्या प्रकारे रिॲक्ट होणार आहे, कारण ते शेवटी केमिकल आहे. त्यामुळे रोज मेकअप करणं अजिबात ॲडवायझेबल नाही आहे. जेव्हा मेकअप कराल तेव्हा त्याला डबल क्लिन्झिंग करायला पाहिजे. म्हणजे मेकअप रिमूव्हरनी काढून शिवाय जेंटल सोपनी किंवा क्लिन्झरनी तो धुणं गरजेचं आहे. म्हणजे मग तो आतमध्ये जाऊन त्याला काही साईड इफेक्ट येणार नाही त्याचा. पण रेग्युलर रुटीनली रोज मेकअप करणं आय वोंट सजेस्ट. ओके मॅम, आता तुम्ही टेंट बद्दल ऐकलं असेल की हल्ली खूप म्हणजे गालाला टेंट लावणं, नाकाला टेंट लावणं, लिपस्टिक ओठांना लावणं, तर ह्या टेंटच्या बद्दल पण थोडं सांगा ना. पुन्हा ते सगळी केमिकल्स असतात आणि स्किनला त्रासच देतात. त्यामुळे पण मेकअप हा एक आपल्या आयुष्याचा काय म्हणजे इनएव्हिटेबल अविभाज्य भाग आहे आणि नथिंग रॉंग इन डुईंग इट. म्हणजे कुणाला वाटत असेल आपण थोडं आणखीन चांगलं दिसावं तर नथिंग रॉंग. पण काय होतं, आपण जसे दिसतोय ना ते आवडत नाहीये असं जेव्हा असतं ना, तेव्हा तुम्ही कितीही मेकअप केला तरी त्यांनी छान नाही दिसू शकत. त्यामुळे ते सतत त्याच्या मागे राहणं हे चुकीचं आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्या स्वतःबद्दल
वाईट वाटत राहणं किंवा माझी स्किन चांगली नाहीये, माझं नाकच चांगलं नाहीये, मग मी कन्सिलर लावीन, माझे गालच कमी दिसत आहेत, माझे गालच जास्त दिसत आहेत, या सायकल मधनं बाहेर पडणं अवघड आहे. कारण एक दुरुस्त करायला गेला तर दुसरं काहीतरी वाईट दिसायला लागतं. आणि एक लक्षात घे की अशी क्लिनिक्स असतात की जिथे तुम्ही आत गेलात की अरे तुझं हे पण चांगलं नाही, तुझं ते पण चांगलं नाही, असं तुम्हाला दाखवलं जातं. अशा ठिकाणी जा जिथे तुम्हाला जे चांगलं आहे त्याच्यावर एम्फसिस मिळेल, जे ते एनहान्स होईल. अशा डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन ट्रीटमेंट घ्या. अशा ठिकाणी, कारण ते तुम्हाला तुमचे डिफेक्ट्स दाखवण्यासाठी आम्ही नाही बसलोय, तुमची ब्युटी एनहान्स करण्यासाठी बसलोय. जे चांगलं आहे ते चांगलं करण्यासाठी आहोत आम्ही, जे वाईट आहे ते दाखवण्यासाठी नाही आहोत. त्यामुळे हे महत्वाचं आहे, तुम्ही जाणून घेणं अतिशय. हा, म्हणजे आपण जेव्हा स्किनचा किंवा केसांचा विचार करतोय तेव्हा ऑफकोर्स एस्थेटिकच्या दृष्टीने बघणं गरजेचंच आहे, पण एक ऑर्गन म्हणून रिस्पेक्ट करणं पण गरजेचं आहे. अगदी गरजेचं आहे. तो जर नाही झाला तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या शरीरावर खूप होतो. सो खूप मस्त छान इन्फॉर्मेशन शेअर केली मॅम. मला विचारायचं होतं की तुमच्या काही इझी टिप्स असतील की स्किनसाठीच्या आणि केसांसाठीच्या, प्लीज शेअर करा. स्किनसाठी पुन्हा तेच, व्यवस्थित बॅलन्स डाएट, सगळी तुमच्या टेस्ट करून घ्या वेळेवरती आणि सगळ्या करेक्शन्स करून घ्या तुमच्या डॉक्टरांच्याकडनं. वेळेवर झोपा, एक्सरसाइज करा. सो ही त्रिसूत्री आपण कधीच सोडायची नाहीये की एक्सरसाइज, डाएट आणि स्किन केअर, ही त्रिसूत्री कायम फॉलो करायची जन्मभर. आणि त्याच्यामध्ये स्किन केअरमध्ये बेसिक मॉइश्चरायझेशन, सनस्क्रीन, हे बेसिक गोष्टी कायम लक्षात ठेवा. वय वाढतं तसं मॉइश्चरायझेशनची गरज वाढते. तुम्ही रोज आंघोळ झाल्या मॉइश्चरायझर लावायची सुद्धा एक पद्धत असते. आंघोळ झाल्यानंतर अंग टिपून घ्यायचं आणि इमिजिएट मॉइश्चरायझर लावायचं. इन दॅट केस ते मॉइश्चर स्किनमध्ये लॉक होतं. कसं होतं, अनेक वेळा आपण मॉइश्चरायझर लावतो तरी स्किन ड्राय राहते. याचं कारण आपण ते मॉइश्चर लॉक नाही करत. त्यामुळे आंघोळ झाल्या 1 मिनिटाच्या आत जर तुम्ही मॉइश्चरायझर लावलं तर ते लॉक होते. सो मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि तुमचं चांगलं रुटीन, दॅट शुड सफाईस. आणि मग जेव्हा काही तुम्हाला अँटी रिंकल किंवा काही वाटेल तेव्हा डर्मॅटॉलॉजिस्टची हेल्प जरूर घ्या. ओके. आणि मॅम केसांसाठी पण म्हणजे शॅम्पू आणि कंडिशनिंग या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. तुमच्या केसाचा टाईप बघून तुम्ही शॅम्पू सिलेक्ट करा. कंडिशनिंग नक्की करा, म्हणजे मग त्याला ती डिझायर्ड स्ट्रेंथ, शाईन, बाउन्स सगळा राहील. आणि डाएट, कारण केसाचा तुला माहिती आहे, केसाचा 2 भाग आहेत. केसाचे बाहेरचा भाग डेड आहे आणि आतला भाग जिवंत आहे, स्किनच्या खालचा. त्यामुळे आपण झाडाला जसं पाणी घालतो आणि झाडाच्या टोकापर्यंत पोहोचतो तसं केसाचं होणार नाही, कारण ते झायलम फ्लोएम नाहीये केसामध्ये आपल्या तसं. त्यामुळे ते टोकापर्यंत पोहोचत नाही. सो जो डेड भाग आहे त्याची काळजी वेगळ्या प्रकारे घ्यायची, मुळाची काळजी वेगळ्या प्रकारे घ्यायची. मुळाची काळजी घ्यायला आपण चांगलं खाणं पिणं आणि त्याला नरिशमेंट देणं, ते व्हिटॅमिन्स त्याला पोचवणं गरजेचं आहे. आणि बाहेरच्यासाठी आपल्याला शॅम्पू, कंडिशनर आणि UV पासनं आणि पोल्युशन पासनं केस सांभाळणं, म्हणजे बाहेर जाताना काहीतरी बांधून बाहेर पडणं किंवा केस प्रोटेक्टेड ठेवणं हे गरजेचं आहे. आणि केसाच्या ट्रीटमेंट्स अतिशय केअरफुली करा. म्हणजे कुठल्याही, तुम्ही काही हेअर बोटॉक्स चालली असतं, हेअर स्पा असतं, त्या ट्रीटमेंट सुद्धा केअरफुली सिलेक्ट करणं. थँक्यू सो मच मॅम. मला माहिती आहे की प्रेक्षकांना हा आजचा एपिसोड खूप आवडणार आहे, कारण आपण एका उच्च शिक्षित डर्मॅटॉलॉजिस्टकडून ही सगळी इन्फॉर्मेशन घेतली आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण इन्फ्लुएन्सर्सकडून इन्फॉर्मेशन घेत असतो आणि ती तेवढी ऑथेंटिक नसते. सो थँक्यू सो मच फॉर शेअरिंग दिस विजडम. थँक्यू.